लगेच आपल्याला जॉईन करावं लागेल. यामुळे आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचं आपल्याला भविष्य निर्माण होऊ शकतं. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न स्वतःला विचारू शकता तुम्ही अजून, मी नाही तर कोण? मी नाही तर कोण? असा दुसरा प्रश्न विचारू शकता तुम्ही स्वतःला. अगदी बरेच स्वप्न आता संदीप वगैरे सांगितलं मला, अगदी ते अल्टो गाडी घ्यायचे, बोलेरो घ्यायचे, BMW घ्यायचे, बरेचसे स्वप्न आपल्या आयुष्यामध्ये आहेत. आपण बऱ्याचशा गोष्टी दाखवून ठेवल्या आपल्याकडे, पण आपण ऍडजस्टमेंट करत आलो. पण खरोखरच आपल्याला या स्वप्नाच्या वेळी बसता येईल का? स्वप्न आपण आम्हाला बांधू शकतो का? खरोखर हे जर बघितलं तर स्वप्न सगळे आपण बघतो आणि मग मी नाही तर काही शेजारी काम करणार आहे का? आपल्यालाच निर्णय घ्यावा लागेल. मला स्वप्न माझी खरी करायची असतील तर आपल्याला स्वतःला निर्णय घेणे गरजेचं आहे. मग तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि आज नाही तर कधी हा तिसरा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. अगदी बरेच दिवस झाला ऐकतोय पीआरडीचा व्यवसाय याच्यामध्ये खानापूरमध्ये बरेच दिवस झाला चालू आहे. बऱ्याच वेळा कानामध्ये पडला सुद्धा असेल विषय तुम्हाला, पण आज तुम्ही मीटिंगमध्ये आला असाल, आज तुमच्या शेजारचा कोणतरी एखाद्या व्यक्ती जवळ परत तुमच्या घरात साखर पीठ घेऊन येईल, 1500 रुपये दे म्हणून. अशीच वेळ निघत जाणार आहे आणि तुम्हाला वेळ गेलेली कळणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये गेलेल्या वेळेची मोठी किंमत मोजायला लागेल. त्यामुळे आपल्याला आजच आपल्याला जॉईन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही निर्णय घेऊ शकता. या 3 प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतःला विचारा. स्वतः तुम्ही या 3 प्रश्नांची उत्तर स्वतः दिली तर तुम्हाला बऱ्यापैकी दिशा मिळू शकते. म्हणजे ते बघितलं तर पहिल्यापासून जर अभ्यास करत गेलो तरी फसवणूक नाही, प्रोडक्ट चांगले, अगदी उत्कृष्ट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला लवकरच बिझनेस सुरू करायला पाहिजे असं एकत्रित वाटत असतं. पण खरोखरच नेटवर्क मार्केटिंगमध्ये रिटायर होत आहेत का? आपले पीआरडी एज्युकेशन सिस्टम सांगते की 5 वर्षात रिटायर होऊ शकता तुमची इच्छा असेल तर. म्हणजे काय? आयुष्यभर नोकरी 30-30 वर्ष करतात, 30 वर्षानंतर रिटायर होतात, थोडी मोठी काहीतरी पेन्शन मिळते.
हे 4 स्टेप्स काय करावं लागलं तुम्हाला पहिल्यांदा त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे मेक अ लिस्ट. तुम्हाला लिस्ट करावी लागेल. त्या बिझनेस मध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर एज्युकेशन सिस्टम ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा पहिली गोष्ट या बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये सांगितलेली आहे. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल सक्सेस होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल लिस्ट करावी लागेल. पहिली गोष्ट आहे पहिली स्टेप आहे आपल्याला लिस्ट. लिस्ट कशी करावी लागेल आपल्या मोबाईल मध्ये कितीतरी नंबर आहेत असतात. लोकांच्या मोबाईल मध्ये नंबर 1000 1500 2000 नंबर आहेत. पण हे नंबर तुम्हाला सिस्टम सांगते की कागदावरती उतरवा. सगळ्या लोकांची घ्यायची का नाही घ्यायची गरज आहे सगळ्या लोकांची. त्याच्याकडे ठराविक लोकांची घ्या. तुम्हाला 20 25 50 लोकांची लिस्ट तयार करा की जी तुम्हाला त्या बिझनेस मध्ये पाहिजे. आता कुणाची या बिझनेस मध्ये गरज आहे तो कुणाची या लिस्ट मध्ये नाव घ्यायचे. ज्या लोकांनी पैसे मिळवलेले तुम्हाला बरं वाटेल, ज्या लोकांना तुम्हाला मोठं करायचं आहे अशा लोकांची सुद्धा नाव याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे माझे मेवणी असतील मला फार माझं प्रेम आहे त्याच्यावरती मेवणीच्या सगळ्यांचं प्रेम असतं बरोबर आहे. माझ्या मिसेसचे भाऊ त्यांचं पहिल्यांदा आपण नाव घेऊ शकतो पण त्यांच्याकडे 100 करोड रुपये आले तर मला वाईट वाटेल का नाही वाटत हरकत नाही. तो तुमच्या बहिणीचं असेल दाजींचं असेल कुणाचंही तुम्ही नाव घेऊ शकता. त्याच्यामध्ये अशा 25 लोकांची तुम्हाला लिस्ट करावी लागेल. 50 लोकांची केली तरी चालेल. की सुरुवातीला एज्युकेशन सिस्टम सांगते की कागदावरच उतरावी लागेल. जर तुम्ही कागदावरती उतरवली गेली नाही तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. सक्सेस उशिरा मिळणार प्रत्येकाला सक्सेस. पण एज्युकेशन सिस्टमच्या पद्धतीने जर तुम्ही बिझनेस केला तर तुम्हाला सक्सेस लवकर मिळणार. म्हणजे पहिली पायरी आपण की कागदावरती नाव मोबाईल नंबर लिस्ट केली चला ठीक आहे एज्युकेशन सिस्टम सांगते त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं. सक्सेस पाहिजे मी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं ते काम करायचं आहे. पहिलं काम केलं पहिली स्टेप केली आपण लिस्ट केली. लिस्ट केली बरोबर. दुसरी स्टेप काय करावी आपल्याला दुसरी स्टेप काय इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन म्हणजे आपल्याला आमंत्रण द्यायचं. निमंत्रण द्यायचं. जेवायला सांगायचं बरोबर. काय सांगावं लागेल त्यांना समजा तुमच्या लिस्ट मध्ये काही लोकांचे 4-5 लोकांचे तुम्हाला वेळ घेऊन जायचं. काय वेळ घ्यायचे तर तुम्हाला एका ठरावाप्रमाणे ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी त्यांना निमंत्रण द्यायला पाहिजे की शनिवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला इथं त्यांना बोलवायला लागेल. त्या दिवशी तुमची शनिवार ठरेल रविवार ठरेल. तुम्ही सर आहेत मोहन पाटील सर आहेत लक्ष्मण सर आहेत संदीप पाटील तुमचं सगळ्यांचे ते ठरलं की आपण मंगळवारी सकाळी किंवा शनिवारी सकाळी कुठल्याही दिवशी आपल्याला मीटिंग घ्यायची आहे. तर त्या दिवशी तुम्हाला त्यांना सांगायला लागेल की त्या व्यक्तीला फोन करावा लागेल. त्या व्यक्तीला फोन करून तुम्हाला सांगावं लागेल की शनिवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला इथं कुठलंही फक्त काय घेतात शिवस्मारक ठरावामध्ये इथं तुम्हाला यावं लागेल आणि तुम्हाला मला म्हणून लोकांना बिझनेस चांगल्या कसा करायचा आहे. त्या दिवशी कोल्हापूरवरून माझे चांगले मित्र आमचे बिझनेस पार्टनर येणार आहेत की ज्यांचा अनुभव या आपल्या व्यवसायामध्ये जास्त आहे आणि त्यांचे मी तुझी भेट घालून देणार आहे. इन्व्हिटेशन त्यांना दिलं का त्यांच्या घरी गेलो फोन केला तर त्याला आपण बिझनेस प्लॅन तिथं सांगितलं तर चालेल का इथं आलेली काय 8 लोकांना नवीन आहे त्या 8 लोकांना तिथं सुद्धा सगळा बिझनेस प्लॅन सांगितलं तर इकडे आणू शकतो. त्याबद्दल काही नाही पण तो व्यवस्थितपणे तिथं आपल्याच्या मदतीनं एज्युकेशन सिस्टमच्या मदतीनं सांगितलं गेला पाहिजे बरोबर. म्हणजे तिथं तुम्हाला समजा आता 6 महिने आपण
ज्या